नमस्कार. माय सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या चॅनलला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याबद्दल तुम सर्वांचे आभार. सर्वप्रथम या चॅनलवर सरकारी योजनांची माहिती दाखवली जाते. माहिती अत्यंत अचूक आणि सविस्तर असून कमीत कमी शब्दांत सादर केली जाते. त्यामुळे या चॅनलवरील व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे, जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून या चॅनलवर नवीन योजनांची माहिती अपलोड केली जाईल तेव्हा तुम्हाला ती सर्वात आधी दिसेल. आज आपण अशाच एका योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना. आज आपण प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेची माहिती पाहणार आहोत. या योजनेसाठी कुठे आणि कसे अर्ज करायचा, योजनेच्या काय अटी आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. केंद्रीय सरकार देशातील नागरिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या जीवनस्तरात सुधारणा करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे आणि यासाठी सरकार वेळोवेळी विविध योजना देखील सुरू करते. आज आपण अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जी केंद्रीय सरकारने राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी सुरू केली आहे, ज्याला प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना म्हणतात. लाकूड, कोळसा, गाईचे शेण इत्यादी पारंपरिक स्वयंपाक इंधनांचा वापर ग्रामीण महिलांच्या आरोग्य आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम करतो. देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणण्याच्या उद्देशाने माननीय पंतप्रधानांनी 1 मे 2016 रोजी उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडर कनेक्शन दिले जातात. म्हणजेच लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर कनेक्शनसाठी कोणत्याही प्रकारचे डिपॉझिट द्यावे लागत नाही आणि लाभार्थ्यांना प्रति 14.2 किलो सिलेंडर प्रति वर्ष 2 रुपये अनुदान दिले जाते. 12 सिलेंडर रिफिल करण्यासाठी आणि ही अनुदान रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केली जाते. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण आणि वंचित कुटुंबांना स्वच्छ स्वयंपाक इंधन म्हणजे एलपीजी पुरवणे, तसेच महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे, त्यांचे संरक्षण करणे आणि चुलीच्या धुरापासून मुक्त होऊन त्यांचे आरोग्य राखणे आहे. तसेच देशातील सर्व गरीब कुटुंबांना मोफत गॅस संच देणे. या योजनेचे उद्दिष्ट एलपीजी कनेक्शन नसलेल्या 5 कोटी गरीब कुटुंबांना एलपीजी कनेक्शन पुरवणे आहे. महिलांशिवाय एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्य समुदायातील पुरुषही या योजनेअंतर्गत एलपीजी कनेक्शनसाठी पात्र आहेत. या योजनेची खास गोष्ट म्हणजे या योजनेचं बजेट दरवर्षी 8,000 कोटी रुपये आहे. चला पाहू या योजनेअंतर्गत लाभ कसे दिले जातात. उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत कनेक्शनसाठी भारत सरकारकडून रोख मदत दिली जाते. 14.2 किलो सिलेंडरसाठी 1,600 रुपये आणि 5 किलो सिलेंडरसाठी 1,150 रुपये. याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही स्क्रीनवरील चार्टमध्ये पाहू शकता. कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतात? राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. चला पाहू या योजनेच्या काय अटी आहेत. गॅस सिलेंडर कुटुंबातील केवळ महिलेच्या नावावर नोंदणी केला जाईल. अर्जदार महिला वयाच्या 18 वर्षांची असणे आवश्यक आहे. अर्जदाराने पूर्वी तिच्या नावावर गॅस कनेक्शन घेतले नसावे किंवा घरात दुसरे एलपीजी कनेक्शन नसावे. जर अर्जदार दुसऱ्या राज्याचा रहिवासी असेल तर त्याला स्वयंघोषणापत्र भरून द्यावे लागेल. त्याला राशन कार्डची छायाप्रत देण्याची गरज नाही. अर्जदार महिलेला कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे. अर्जदार महिला बीपीएल कुटुंब असणे आवश्यक आहे. योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, राशन कार्ड, मतदार ओळखपत्र, अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो, वीज बिल, सर्व कुटुंब सदस्यांचे आधार कार्ड छायाप्रत, अर्जदाराचे बँक खाते तपशील छायाप्रत, मोबाईल नंबर, मेल आयडी. आता या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज पद्धत पाहूया. उज्ज्वला गॅस योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्यासाठी अर्जदाराला प्रथम परिसरातील सर्वात जवळच्या गॅस वितरण केंद्रात जाऊन प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अर्ज फॉर्म घ्यावा लागेल. अर्जात विचारलेली सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रांची छायाप्रत जोडून भरलेला अर्ज फॉर्म गॅस वितरण केंद्रात जमा करावा लागेल. गॅस वितरण केंद्रातून भरलेला अर्ज फॉर्म आणि कागदपत्रे तपासल्यानंतर गॅस वितरक तुम्हाला उज्ज्वला गॅस योजनेचा लाभासाठी मंजुरी देईल. तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन देखील अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत: अर्जदाराला प्रथम प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. व्हिडिओ खालील बॉक्समध्ये अधिकृत वेबसाईटची लिंक दिली आहे. होम पेजवर तुम्हाला तुमच्या परिसरात उपलब्ध असलेली गॅस कंपनी इंडेन, भारत गॅस, एचपी गॅस निवडावी लागेल. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला नवीन कनेक्शनसाठी ऑनलाईन अर्ज करा यावर क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला कनेक्शन प्रकारात उज्ज्वला 2.0 नवीन कनेक्शन निवडावे लागेल आणि महाराष्ट्र राज्य आणि जिल्ह्यात तुमचा जिल्हा देखील निवडावा लागेल. आता तुम्हाला व्ह्यू लिस्टवर क्लिक करावे लागेल. पुढे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील गॅस वितरकांची यादी दिसेल. त्यापैकी तुम्हाला तुमच्या घराजवळील गॅस वितरक निवडावा लागेल आणि कंटिन्यूवर क्लिक करावे लागेल. आता एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. सर्व माहिती भरल्यानंतर
तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल. अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक संदेश येईल की तुम्ही उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत अर्ज केला आहे. काही दिवसांनंतर तुम्हाला तुमच्या निवडलेल्या गॅस वितरण केंद्रातून फोन येईल आणि तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची पडताळणीसाठी बोलवले जाईल. त्यानंतर प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत तुमच्या घरी गॅस कनेक्शन पुरवले जाईल. अशा प्रकारे या योजनेच्या सर्व प्रक्रिया पूर्ण होतील. या योजनेला महाराष्ट्रासह देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेमुळे राज्यातील अनेक गरीब कुटुंबांना स्वच्छ आणि सुरक्षित स्वयंपाक इंधन मिळाले आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट, सरकारी योजनांचे वेळापत्रक आणि नियम हे वेळोवेळी बदलत राहतात. त्यामुळे योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन योजनेची माहिती पाहून घ्यावी किंवा आपल्या जवळील सरकारी ऑफिसमध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी. मी या व्हिडिओखाली एक लिंक दिली आहे. त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील. धन्यवाद.